इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. घोसरवाडात आषाढी एकादशीचा अपूर्व सोहळा. घराघरात उजळणार भक्तीचे दिवे आणि घुमणार ज्ञानोबा तुकारामचा गजर. आषाढी एकादशी म्हणाली की पंढरीची पायवाट, टाळांचा गजर आणि विठुरायाचे दर्शन. पण यंदा घोसरवाड गावाने भक्तीचा असा काही सुरेख आणि आपुलकीचा मार्ग निवडला आहे की साक्षात पंढरपूरचा आनंदच प्रत्येक घोसरवाडकरांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार आहे. विजय फडतारे यांनी अत्यंत जिव्हाळ्याची एक साथ घातली आणि पाहता पाहता संपूर्ण घोसरवाड गाव या भक्तीच्या सूत्रात गुंफले गेले. येत्या शनिवारी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी ठीक 7 वाजता गावातील प्रत्येक घरासमोर 2 पंथींची मंद प्रकाश ज्योत उजळणार आहे. सोबतच पांढऱ्या शुभ्र रांगोळीने अत्यंत आदराने ज्ञानोबा तुकाराम हे नाव घरोघरी साकारले जाणार आहे. हा केवळ एक उपक्रम उरलेला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला एकत्र आणणारा एक आनंद उत्सव बनला आहे. संध्याकाळच्या या पवित्र वेळी प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर आणि श्री विठोबा रखुमाई देवीची भावपूर्ण आरती करणार आहेत. एकाच वेळी संपूर्ण गावातून येणारा आरतीचा सूर आणि टाळ्यांचा गजर गावाला एक वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात घेऊन जाईल. विशेष म्हणजे या सोहळ्यात गावातील सर्व तरुण मंडळे, सहकारी संस्था, पायी दिंडी समिती, माळकरी, भाविक, कष्टाळू शेतकरी राजा, लहान मोठे व्यापारी आणि लाडक्या महिला भगिनी सर्वजण अतिशय उत्साहाने सहभागी होत आहेत. ज्यावेळी घरासमोर पणतीचा मिणमिणणारा दिवा उजळेल, दारात रांगोळीत ज्ञानोबा तुकारामांचे नामस्मरण दिसेल आणि घरातून सर्वांच्या मुखातून आरतीचा गोड आवाज येईल, तो क्षण प्रत्येक कुटुंबासाठी आणि संपूर्ण घोसरवाडीसाठी खरोखरच असीम आनंदाचा आणि समाधानाचा ठरेल. आरतीचा हा सोहळा पार पडल्यानंतर विठुरायाच्या भक्तीची गोडी द्विगुणित करण्यासाठी घरोघरी फराळासोबत प्रेमाचा प्रसादही वाटला जाईल. दिव्यांच्या लखलखाटात आणि भक्तिमय वातावरणात रंगणारा हा सोहळा घोसरवाडच्या इतिहासात एक गोड आणि सुवर्ण अध्याय लिहून जाईल, यात शंकाच नाही. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.